ह्या सीझनची आमच्या वसईची पंबूर रेसिपी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत। तर मागच्या वर्षी मी ती पंबूर रेसिपी दाखवलेली, पण तो सीझन जरा लेट झालेला। तर आत्ता ही एकदम कोवळी अशी बाट न झालेली अशी ही कैरी घ्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला मी आत्ता ही छोटी कैरी जी आहे ती घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून त्यानंतर अशा प्रकारे सगळी पुसून घ्यायची आहेत। पुसल्यानंतर असा हा देठ काढायचा आहे। छोट्या मोठ्या कैऱ्या असतील त्याप्रमाणे अशा प्रकारे पीसेस करून घ्यायचे आहेत। ह्या कैरीमधली जी मधली गुठळी असते म्हणजे त्याला आपण कोय बोलतो, तर ती कोयसुद्धा घ्यायची आहे, ती खूप टेस्टी लागते। तर अशा प्रकारे सगळे आपण हे कैरी चिरून घ्यायचे आहेत। आता कैरीमधली जी गुठळी असते म्हणजे आम्ही त्याला बाठा बोलतो, तर हे पहा या कैरीमध्ये बाठा झालेला आहे म्हणजे गुठळी कडक झालेली आहे, तर ते घ्यायचं नाही। हा जो एकदम आपण चिरू शकतो त्यामध्ये जे अशी कोवळी कोय असते तेच कैरी घ्यायची आहे। तर सगळे आपण आता हे चिरून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे एक मी बरणी घेतलेली आहे, काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी साधं असं आपण पाणी घालणार आहोत। तर मी कैऱ्या जास्त घेतलेल्या आहेत, तर जवळजवळ 1.25 लिटर मी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त आता 3 टेबलस्पून मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ते मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या कैऱ्या कमी जास्त असतील त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे। टेस्ट करून पाहायचं आहे, व्यवस्थित खारट असं थोडंसं लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपण हे आता चिरलेले ज्या कैऱ्या आहेत तर त्यामध्ये घालायच्या आहेत। व्हेज किंवा नॉनव्हेज कोणत्याही डिश बरोबर हे जे पंबूर रेसिपी आहे खूप चविष्ट लागते आणि ज्यांची तोंडाची चव गेलेली आहे, जेवण वगैरे जात नसेल, तर तुम्ही नक्की ही पंबूर रेसिपी बनवा आणि ही एक फोड घ्या, तुम्हाला मस्त जेवायला वाटेल। तर अशा प्रकारे आपण मीठ वगैरे घातलेलं आहे आणि थोडीशी जागा ठेवायची आहे, एकदम गच्च भरायचं नाही। त्यानंतर अशा प्रकारे हलवायचं आहे। अगदी दुसऱ्या दिवशी ही पंबूर रेसिपी तयार होती। तर दिवसाला 2-3 वेळा अशी ही बरणी खालीवर करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे आपले पंबूर रेसिपी तयार होती। तुमच्याकडे कैरी असतील तर अगदी जेवण बनवता बनवता तुमची ही रेसिपी होऊन जाते। 12:30 वाजलेले आहेत आणि हे पहा मी स्वयंपाक बनवता बनवताच ही रेसिपी केलेली आहे आणि आजचा दुसरा दिवस आपली ही पंबूर रेसिपी तयार झालेली आहे। हे पहा कैरीचा रंग देखील बदललेला आहे आणि त्यातली ती कोय असते ती सुद्धा खूप चविष्ट लागते। जास्त प्रमाणात पंबूर बनवलं असेल तर एका छोट्या बरणीमध्ये घालून फ्रीजमध्ये पाण्यासकटच ठेवून द्यायचं आहे, कारण बाहेर ते जास्त दिवस टिकत नाही। आता हे सीझनच्या छोट्या कैऱ्या लगेच आणा आणि हे पंबूर बनवा। धन्यवाद।